तर विधान परिषदेच्या निवडणुकीसह इतर विषयांवर हसन मुश्रीफ बोलत होते। यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्समधून। नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक। सीबीआय कडून पुण्यातून डॉक्टर मनोज शिरुरेला अटक। तर दुसऱ्या आरोपीचं नाव तेजस शाह। तेजस शाह हे कोचिंग क्लासेसमध्ये शिकवत होते। मनीषा हवालदारकडून विकत घेतला होता विद्यार्थ्यांना पेपर। नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 13 जणांना अटक। नीटचा पेपर परीक्षेच्या 10 दिवस आधीच मिळाला होता। लातूरच्या कोचिंग संचालकाच्या मुलाची सीबीआय समोर कबुली। तिन्ही विषयांचा पेपर 10 दिवस आधीच मिळाला होता। 17 वर्षाच्या मुलानं सीबीआय चौकशीत दिली माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयचा कसून तपास सुरूच। आतापर्यंत लातूरमध्ये 5 डॉक्टर आणि अनेक विद्यार्थी पालकांची चौकशी। संबंधितांकडे पेपर कुठून आला, संपर्क कोणी साधला, तसेच फुटलेला पेपर पुढे कसा पाठवण्यात आला याबाबत झाडाझडती सुरू। नीट पेपर फुटीनंतर कोचिंग क्लासेसवर सर्व स्तरातून टीका। त्याविरोधात महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचं आज आझाद मैदानावर आंदोलन। यंदा केरळात मोसमी वारे 26 मेच्या आसपास दाखल होणार असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला होता। मात्र मंगळवारी मोसमी वाऱ्यांचं केरळ येथे आगमन झालं नाही। मोसमी पाऊस केरळ येथे दाखल होण्यास आणखी 4 दिवस लागण्याची शक्यता। तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं घट। सध्या धरणांमध्ये 17.85% पाणीसाठा। गरज भासल्यास राखीव पाण्याचा वापर केला जाण्याची शक्यता। अप्पर वैतरणा आणि भातसा या धरणातून राखीव साठा वापरण्यास मुंबई महापालिकेला परवानगी। हिंगोलीत डिझेल टंचाईचा थेट आरोग्य सेवेवर परिणाम। डिझेल अभावी सरकारी अँब्युलन्स बंद। परिणामी गरोदर महिलेला वेळेत उपचारासाठी हलवण्यात मोठा अडथळा। अखेर नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिका भाड्याने करून महिलेला हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलंय। तर ती गाडीच भेटना झाली। तिथं 1.5 घंटा आम्ही तिथं 3 वाजल्यापासून बसलो तरी बी गाडी आणीच न झाली। तर मग आम्ही काय केलं, प्रायव्हेट गाडी केली। तर जवळा बाजारमध्ये गेलो तर त्या म्हणतात आता गाडी येते मग येते, आणि पुन्हा त्यांना गाडी तिथंच होती। बरं, मी म्हणलं गाडी तुमची इथंच आहे, तर तुम्ही म्हणलं गाडी घेऊन या। तर ते म्हणले त्याच्यामध्ये डिझेलच नाही आणि आता तुम्ही तुमची प्राईट करा आणि न्या। बुलढाण्यात अनेक पेट्रोल पंपांवर इंधन असूनही पेट्रोल पंप चालकाकडून देण्यास टाळाटाळ। तर काही पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध नसल्याची माहिती। एबीपी माझानं 10 पेट्रोल पंपांवर भेट देऊन इंधन टंचाईचा केला रिअलिटी चेक। जिल्हाधिकाऱ्यांचा इंधन टंचाई नसल्याचा दावा मात्र फेल। येत्या 1 जूनपासून मध्य रेल्वेच्या विविध स्टेशनवरील स्टॉल्सवर मिळणारे खाद्यपदार्थ महाग होणार। वडापाव थेट 13 रुपयांवरून 20 रुपयांना मिळणार, तर 12 रुपयांना मिळणारा समोसा आता 20 रुपयांना मिळणार। संत्री, मोसंबी आणि सफरचंदाच्या ज्यूससारख्या पेयांच्या दरात मात्र वाढ नाही। रेल्वे तिकिटांचं ऑनलाईन बुकिंग होणार सुपरफास्ट। दर मिनिटाला काढता येणार 1.5 लाख तिकिटं। तर आरक्षण प्रणालीमध्ये नेक्स्ट जेन PRS प्रणाली आणणार। मवियाची विधान परिषद निवडणुकीसाठी रणनीती फायनल झाल्याची माहिती। महाविकास आघाडीची विधान परिषद जागा वाटपासंदर्भात आज महत्त्वाची बैठक। 17 पैकी कोणता पक्ष कोणती जागा लढवणार यावर एकमत होणार असल्याची माहिती। महायुतीतील विधान परिषदेच्या जागांचा तिढा अमित शहांसोबतच्या बैठकीत सुटण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अमित शहांसोबत आज दिल्लीत बैठक। बैठकीला राज्यातील इतर मंत्रीही उपस्थित राहणार। कोसळलेले कांद्याचे दर आणि साखर उद्योगासमोर असलेल्या आर्थिक अडचणींबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत बैठक। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री उपस्थित राहणार। विधान परिषदेच्या 6 जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरूच। त्यातच शिवसेनेतील जागेसाठी इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग। ठाणे पालघर विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जाते। तर हिंगोली परभणीमधून अर्जुन खोतकर हे आपल्या मुलासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत। कोकणातील विधान परिषदेच्या एकमेव जागेवर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र निवडणूक लढवण्यावर ठाम। रत्नागिरी जिल्हा कार्यालयातून विकास गोगावले यांनी निवडणूक अर्ज घेतल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक। या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी अर्थ खात्याबाबत नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती। अर्थ खातं राष्ट्रवादीकडे न दिल्यानं व्यक्त केली नाराजी। पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या आणि पक्ष एकसंध असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा। बैठकीतून सुनेत्रा पवार यांच्या नेत्यांना सूचना। तसंच पक्षात फूट पडणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी व्यक्त केली नाराजी।
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर सातत्यानं टीका होते, मात्र त्यावर पक्षातील कुणीही त्यांच्यासोबत उभं राहत नाही. बैठकीत तशी खंतच सुनील तटकरे यांनी बोलून दाखवली आहे. मुंबईत उपस्थित असूनही प्रफुल्ल पटेल यांची बैठकीकडे पाठ फिरवली आहे. प्राजक्त तनपुरे भाजपात 30 मे रोजी प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती. राहुरी पोटनिवडणुकीवेळी अक्षय कर्डिलेंच्या उमेदवारीवेळी तनपुरेंनी घेतली होती माघार. अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपचे देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम इच्छुक. आमचा पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्याला नक्कीच संधी देईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. तर सत्यजित कदम हे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव आहेत. 2014ला मी पार्टीकडे इच्छा व्यक्त केली होती की मलाही लढायचंय. पार्टीने त्यावेळेस सांगितलं होतं आपण यावेळेला नाही, यावेळेला कर्डिले साहेबांना उमेदवारी देणार आहोत. आपण 2019ला विचार करू. त्याप्रमाणे मी कामही करत होतो. 2019लाही मला पार्टीने थांबवलं. परंतु आता विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीसाठी जे काही भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये मीही स्वतः इच्छुक आहे. जर पार्टी एकनिष्ठांचा विचार करणार असली तर त्यामध्ये माझंही नाव आहे. काल मुंबई महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरू असताना बत्ती गुल. शंभूराज देसाई यांच्या मेघदूत बंगल्यावर बैठक सुरू असताना बत्ती गुल. या बैठकीला महायुतीचे मंत्री उपस्थित होते. महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. भाजपच्या वाट्याला 48%, शिवसेनेला 29%, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला 23% महामंडळाचा वाटा येणार. समन्वय समितीच्या बैठकीत फॉर्म्युल्यावर एकमत. तर ज्या पक्षाकडे जेवढे आमदार आणि जेवढे महामंडळ तसा निधी वाटप केला जाणार असल्याचं ठरलंय. आदर्श घोटाळ्यात मुख्यमंत्रीपद गमावलेले अशोक चव्हाण आता भाजपला आदर्श वाटत असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली आहे. तर काँग्रेसमध्ये प्रत्येकाला संधी मिळते, फक्त प्रतीक्षा करण्याची तयारी हवी असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. ते गडचिरोलीमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यूपीए सरकारच्या काळात कांद्याला अवघा 8 ते 10 रुपये भाव मिळत होता. तेव्हा शेतकऱ्यांना संकटात लोटणारी काँग्रेसच होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काँग्रेसवर हल्लाबोल. मवियाचा कांदा प्रश्नी असलेलं आंदोलन म्हणजे राजकारण असल्याची टीका. एक महत्त्वाची बातमी आहे. वृक्ष लागवडीवर राज्य सरकार कोट्यवधी निधी खर्च करते. उष्णतेच्या लाटेनं होरपळणाऱ्या नागरिकांना त्याचं महत्त्व देखील कळतंय. मात्र नागपूरच्या ट्रॅफिक पार्क चौकात ॲड एजन्सीनं आपलं होर्डिंग स्टँड उभारण्यासाठी चक्क रस्त्याच्या कडेला असलेले 8 ते 10 वृक्षांची तोड केली आहे. ही तोड करताना पालिकेकडून परवानगी देखील घेतलेली नाही आणि त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून कंत्राट रद्द करण्याची मागणी केली आहे. याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोल्हे यांनी. सध्या विदर्भामध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. नागपूरचा पारा हा 46 अंश सेल्सिअसच्या वर आहे. त्यामुळे नागपूरकरांना वृक्ष असेल, वृक्षांच्या सावलीची आठवण येत राहते. मात्र असं असताना दुसरीकडे काही लोक अवैध पद्धतीने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करत असल्याचं देखील पुढे येत आहे. आपण बघू शकतो की होर्डिंग कंपनीने कशाप्रकारे या ट्रॅफिक पार्क चौकामध्ये वृक्षाची तोड केल्याचं दिसून येत आहे. एक ॲड एजन्सी आहे, त्या ॲड एजन्सीला इथे होर्डिंग लावायचं काम मिळालेलं आहे. त्यासाठी त्यांनी इथे लोखंडी कठडे देखील उभे केलेले आहे. मात्र त्यांच्या या होर्डिंगसाठी इथे असलेले झाडं व्यत्यय येत होते. त्यामुळे महानगरपालिकेची परवानगी न घेता इथे 7 ते 8 वृक्ष तोडण्यात आलेले आहे. ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी देखील याला घेऊन कडाडून विरोध केलेला आहे आणि या एजन्सीच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांच्याकडनं मागणी आहे. किती गंभीर विषय वाटतो? खरं तर सरकार आणि प्रशासन दोन्ही गंभीर नाही आहेत पर्यावरणाच्या बाबतीत. तापमान बघताय तुम्ही आणि एक एक झाड महत्त्वाचं आहे. होर्डिंगची हाईट बघा, तिथे जो अँगल लागलेला आहे तिथपासून वर होर्डिंग जाणार. झाडं ही बाधा नव्हतीच आणि एक एक झाड आज महत्त्वाचं आहे. तुम्ही तापमान बघताय, उष्णता बघताय. माणसाला मारायचं जर ठरवलंच आहे सरकारने आणि प्रशासनाने तर सगळेच झाडं कापून टाका मग. पण आजपर्यंत अवैध वृक्ष कटाईवरती किंवा होर्डिंगवाल्यांवरती सक्त कारवाई नागपूर शहरामध्ये मुळीच झालेली नाही आहे. याचिका पण आहे, तरीही कारवाई झालेली नाही. ज्यांनी हे काम केलं त्या कंत्राटदारांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. नाही, फक्त गुन्हा दाखल नाही व्हायला पाहिजे, त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला पाहिजे. पहिले कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला पाहिजे आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. मात्र शहरी भागामध्ये देखील जे वृक्ष आदी आहे
त्यांची कशाप्रकारे अवैध पद्धतीने तोड केली जात आहे हे देखील प्रकार आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहोळे, ABP माझा, नागपूर.